चंदगड, राधानगरी, बांधकाम, जिल्हा परिषद, कोल्हापूर। आई आपल्यासाठी किती महत्त्वाची असते। तिच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत। पण काही विकृतांना जन्मदात्या आईची जाणीव नसते। अशाच एका राधानगरी तालुक्यातील बारडवाडी गावातील विकृताने आपल्या आईची हत्या केली होती। संदीप मुसळे वय 35 असे त्या आरोपीचे नाव आहे। आज पोलिसांनी त्याला राधानगरी न्यायालयात हजर केले असता त्याला कोठडी देण्यात आली। काल बारडवाडी येथे सुतारमळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतात किरकोळ कारणावरून आरोपी संदीप मुसळे याने आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्यात खोरे घालून निर्घृण खून केला होता। कालच आरोपीला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते। आरोपी संदीप मुसळे याला आज राधानगरी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। काल संदीप मुसळे, त्याची आई मालूबाई मुसळे व त्याचे नातेवाईक हे गावातील सुतारमळा गावाच्या शेतात भाताची टोकणी करण्यासाठी, शेतीची साफसफाई करण्यासाठी दुपारी गेले होते। यावेळी किरकोळ कारणावरून संदीप मुसळे व तिची आई मालूबाई मुसळे यांच्यात वाद झाला। या वादातून संदीप याने आपल्या आईच्या डोक्यात खोऱ्याने मोठा घाव घातला। यामध्ये ती रक्तबंबाळ होऊन जागीच ठार झाली। ही घटना समजताच राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले होते। सोळांपूर येथील ग्रामीण रुग्णालयात तिचे शवविच्छेदन केल्यानंतर तिचा मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर तिच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI महेश गिरडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात खामकर, कृष्णात यादव, किरण पाटील तपास करत आहेत। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।